तुम्ही टमाटरची चटणी, कढी, भरता, ठेचा खूपदा खाल्ले असणार, परंतु या प्रकारे मसाला टमाटर कधी खाल्लात का? नाही ना? तर मग ही रेसिपी पूर्णपणे नक्की बघा. खूपच चविष्ट बनते. तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो टमाटर आणि छान असे फ्रेश टमाटर आहे. मीडियम साईजचे टमाटर आहेत, अगदी लहान नाही आणि मोठे पण नाही आहेत, मीडियम साईज आहे. आता आपण या टमाटरांना कापून घेऊया. तर मीडियम साईजचे टमाटर आहेत, तर मी याचे 8 तुकडे करून घेणार आहे. आणि जर लहान साईजचे असणार तर तुम्ही 4च तुकडे केलात तरी चालेल. तर बघू शकता सर्वात आधी हा मुक्कीचा भाग मी काढून घेतलेला आहे वरचा, आणि त्यानंतर आता आपण यांना कापून घेऊया. तर या प्रकारे मी एका टमाटरचे 8 तुकडे करून घेत आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की टमाटरचा साईज मोठा ठेवा, लहान करू नका, मोठ्या साईजमध्ये ठेवा टमाटर. तर बघू शकता या प्रकारे मी हे टमाटर कापून घेतलेली आहे. आता याच प्रकारे आपल्याला सर्व टमाटर कापून घ्यायचे आहेत. सर्व टमाटर कापून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही, आणि साईज बघा मोठाच ठेवलेला आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवूया. तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे जिरा. जिरा छान असं तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथे तेजपान. तेजपान टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत कांदे. तर कांदे पण मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे कापून घेतलेली आहे आणि ते कांदे आता आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत. कांदे टाकून झाल्यानंतर लगेच आपल्याला इथे मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहेत. तर मिरच्या इथे मी 3 मिरच्या या प्रकारे कापून घेतलेली आहे 2 तुकड्यांमध्ये. आता छान असं परतून घेऊया, कांदे मिरच्यांना शिजू देऊया. कांदे मिरच्या छान शिजल्यानंतर यामध्ये आपण टाकूया अद्रक लसूणचं पेस्ट. अद्रक लसूणचं पेस्ट टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच टाकायचं आहे आपल्याला मसाल्याचं वाटण. तर मसाल्याच्या वाटणची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की बघा. याच्यामध्ये खडे मसाले आणि धने वगैरे आहेत. तर फुल रेसिपी अपलोड केलेली आहे आधीच चॅनलवर. तर आता आपण हा मसाल्याचा वाटणसुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर छान असं परतून घेऊया. मसाल्याच्या वाटणला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे. बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेऊया आणि या मसाल्याच्या वाटणला छान फ्राय होऊ देऊया. काही वेळानंतर बघू शकता मसाल्याचं वाटणसुद्धा छान असं फ्राय झालेलं आहे, म्हणजे शिजलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊया, ज्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मिरची पावडर. तर मिरची पावडर मी इथे टाकलेली आहे 1 ते 1.5 चम्मच. 1.5 चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर मीठ टाकायचं आहे. मीठसुद्धा मी 1 चम्मच आणखीन थोडासा टाकलेली आहे. त्याबरोबरच आता आपल्याला इथे टाकायची आहे हळदी पावडर. हळदी पावडर टाकलेली आहे थोडीशी मी. आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही पूर्ण रेसिपी मी आतापर्यंत जेवढी पण रेसिपी झालेली आहे तेवढी फुल गॅसवरच केलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे आहेत. सर्व टमाटर आपण इथे टाकून घेऊया. टमाटर टाकून घेतल्यानंतर या टमाटरांना छान असं परतून घ्यायचं आहे. छान असं या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असं मसाल्यामध्ये टमाटर मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपल्याला करायचे आहे गॅस स्लो, आणि स्लो गॅसवर 10 ते 15 मिनटं हे टमाटर जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत झाकूनच ठेवायचं आहे. अधूनमधून चेक करत राहायचं आहे. तर बघू शकता 15 मिनटं मी स्लो गॅसवर ठेवलेली होती आणि 15 मिनटानंतर हे टमाटर छान असे शिजलेले आहेत. आणि अधूनमधून परतत गेलेली होती मी. अधूनमधून चेक करत राहायचं आहे. असं नाही की 15 मिनटं झाकून ठेवलं तर झाकूनच ठेवायचं, तसं नाही. अधूनमधून चेक करत राहायचं. टमाटर छान शिजलेले आहेत आणि तयार झालेला आहे मसाला टमाटर. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. छान असं भरपूर प्रमाणात कोथिंबीर बारीक कापून टाकायचं आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं आपण याला परतून घेऊया, गॅस बंद करून घेऊया. आणि तयार झालेला आहे मसाला टमाटर. खूपच चविष्ट लागते, चटपटीत लागते, आणि तुम्ही जर एकदा खाल्लात तर नक्की नेहमी बनवून खाणार, एवढी चविष्ट ही रेसिपी होते. तर एकदा तरी या प्रकारे मसाला टमाटर नक्की ट्राय करा. आणि बघू शकता किती मस्त दिसतंय बघायला, खूपच चविष्ट लागते. बघायला पण बघा किती सुंदर दिसतंय आणि खूपच सोपी रेसिपी आहे. लवकरात लवकर बनवून तयार होते. टमाटर जास्त होते म्हणून 15 मिनटं लागले, नाही तर त्यापेक्षाही कमी वेळामध्ये बनवून तयार होते ही रेसिपी. एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.